मला आवडती म्हणून मी मुद्दामून कच्चे टोमॅटो आणले होते। कच्च्या टोमॅटोची भाजी करण्यासाठी ना अर्धा वाटी तूर डाळ सगळ्यात पहिल्यांदा 2 तास भिजत ठेवायची आहे। मग काय केलं आहे तर 4-5 छोटे टोमॅटो होते कच्चे, ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत। खूप मोठ्या फोडी करू नका। आता मला इथं आवडती ना म्हणून मी इथं आज मुद्दामून करायला घेतली आहे। घरात सगळ्यांना आवडत नाही, नेहमीच त्यांच्या आवडीचं मी खाते, म्हणलं चला आज माझ्या आवडीचं त्यांना खायला देणार। एक मीडियम साईजचा कांदा घेतला, तो बारीक चिरून घ्यायचा आहे। आता पॅनमध्ये तेल तापलं, 2 ते 3 चमचे तेल घाला आणि जिरे मोहरी छान तडतडल्यावर मग कांदा घाला। आता कांदा इथं आपल्याला अगदी गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे, म्हणजे एक 2-3 मिनटं आपल्याला लागणार आहेत कांदा परतायला। कांदा व्यवस्थित परता तर भाजीला छान चव येते। आता कांदा परतून झाल्यावर हळद आणि 2 चमचे कांदा लसूण चटणी घातलेली आहे। कांदा लसूण चटणी हीच महत्त्वाची आहे। आता पाव चमचा हिंग घातला आहे। आता मिनिटभर परत कांदा आणि सगळे मसाले आपण छान हे परतून घ्यायचेत। कांदा लसूण चटणी नक्की याच्यात वापरा। आता काय करायचं आहे, टोमॅटो सगळे याच्यात घालायचेत आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले आणि आपले टोमॅटो सगळं मिक्स झालं की मग आपल्याला आपली डाळ याच्यात घालायची आहे, लगेच डाळ घालायची आहे। आता डाळ घालताना मात्र पाणी सगळं काढून टाकायचं आहे आणि फक्त तूर डाळ याच्यात घालायची आहे बरं का, हे फार महत्त्वाचं आहे। सगळं पाणी काढून टाकलं आहे आणि फक्त तूर डाळ इथे मी घातली आहे। सगळं छान मिक्स करायचं आहे। आता काय करायचं आहे, मीठ घालायचं आहे, सगळं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला एक 5-6 मिनटं झाकून त्याला वाफ आणायची आहे। एक 4 ते 5 मिनटं आपण झाकून त्याला शिजवून घेतोय। आता पहिली वाफ आपली आली आहे, किती छान दिसतोय बघा। आता यामध्ये मी जराशी साखर घातली आहे, कारण टोमॅटो थोडे आंबट असतात, म्हणून मला साखर आवडती म्हणून मी घातले, तुम्ही इथं स्किप करू शकता। परत झाकून एक 3 ते 4 मिनटं ठेवलं आहे आणि त्यानंतर गरम मसाला थोडा घालायचा आहे आणि परत सगळं मिक्स करून 2 ते 3 मिनटं परत झाकून ठेवायचं आहे। अतिशय चवीला छान लागती भाजी, पटकन होणारी आहे रेसिपी। आपली भाजी इथं तयार झालेली आहे। एवढी सुंदर भाजी लागते ना, गरम गरम पोळी आणि भाजी, आहा हा मस्त कॉम्बिनेशन आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला मग आता तुम्ही पण टोमॅटोची भाजी करून बघा आणि सगळ्यांना खायला घाला। चला आपण आता काय करूया, परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। टाटा बाय बाय।